सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। बदलत चालली, आपल्याला बदलावंच लागेल, आपल्याला नंबर व्हावंच लागेल, आपल्याला शाळा शिकावीच लागेल। आपल्या मुलग्यात काळ खूप बदलला आहे। आता आपली पोरसला आपल्या येण्यात काढतील की बदलावं लागेल आणि येत नाही अशी जगात कुठली गोष्ट नाही। कुठल्याही शाळेत गेला, कुठे जरी गेला तुम्ही याची होऊ शकत नाही, हे माझं मत आहे सगळी फक्तच। मग आपल्याला बदलावं लागेल। आज गैरजबाबदारचा माणूस त्याला काही काम धंदा नाही जटतो, आपल्यासाठी जटतो येऊ। या माझ्या बाबा काम अर्धवट राहिले की माझ्या खालच्या पोरांचं व्हावं, माझी कुस्ती चांगल्या रूपाने चालेल। 52 देशात कुस्तीचा प्रसार रोज लिहित बसतो, हाताला मला वाटतं घटपट नसेल गरज बाबा जितकं लिहून ठेवून। आज मला नाही कोणासाठी करतो माणूस, आपल्यासाठी करतो। आज आपण त्याला मान, त्याला काय इच्छा नाही गटप्पा, त्याची इच्छा एकच आहे की आपण त्याला मान द्यावं। आता टाकत वेळ वगैरे तर करायची, फुगून चालून उपयोगायचं। आज आपण ज्येष्ठ मंडळी त्यातून मान दिला पाहिजे, आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे। दिवसभर त्याचं आयुष्य आपण कार्य होतो आणि कुस्ती केली आहे। आज कायदेसारख्या आपल्या बहिणीनं बाप्पांचं प्रकाशित केलं, खरं तुझं मनापासून मी अभिनंदन करतो, आभार मानतो। महाराष्ट्रातल्या पैलवानांच्या वतीनं, सातारा जिल्ह्याच्या वतीनं मी तुझं अभिनंदन करतो एवढ्यासाठी की एका पैलवानावर पुस्तक लिहावंसं वाटलं, त्याच्यासाठी तुझं अभिनंदन करतो। खरंच काळजी तुला सांगतो, खूप आदर्श व्यक्ती त्या महाराष्ट्रातला। मला वाटतं का कुठला पैलवान आदरणीय काका पवारांच्या पुढे पाया पडल्याशिवाय जात असेल, एवढं त्यांनी कमी होऊ दे। आज गोविंद तात्या असलेली शरद असेल, खूप मोठ्या प्रमाणात कुस्तीसाठी आवरत झटणारं ते कुटुंब आहे। त्यांच्यामुळं आज पुण्यासारख्या शहरामध्ये कुस्ती टिकली आहे। तर पुण्यात का नाही पप्पा, नुसतं लाल पाय करून मानव केस वाढवून फिरणारं पैलवान आपल्याला दिसला तर नसतं। चांगला पिक्चर निघावा जेणेकरून आपली जी मुलं आहेत तिने पप्पाची कारकिर्दी बघितलेली नाही। मी सुद्धा पप्पा तुमची कुस्ती बघितलेली आहे, परंतु आमच्या मुलांना हे काका पवार सांगायची गरज नाही। त्यावेळेला ते पूर्ण युट्यूबला टाकणार आहे। पप्पा खरं बोलते ते, खोटं बोलते ती, पुस्तक वाचत बसताना ते युट्यूबला टाकणार आहे येणाऱ्या काळात। हा बरोबर बोलते। मग हे ह्याच्यासाठी पप्पाने जीवनात पिक्चर निघाला पाहिजे आणि त्यामुळे आपण आपल्या मुलांना प्रेरणा म्हणून सांगू शकतो या महाराष्ट्रामध्ये एक असा पैलवान होऊन गेला की जो आपल्यासाठी प्रेरणा स्थान आहे आणि राहणार। आज सर्व पदाधिकारी, आज सर्व प्रमुख माणसं या सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही आला आणि कुस्तीसारख्या खेळासाठी, कुस्ती मल्लविद्यासाठी तुम्ही वेळ दिला आणि ही संघटना भविष्यात खूप मोठी सागरभाऊंच्या म्हणण्यानुसार 7 तास समुद्रात पार जायचं अशा आपण बाळगूया। थांबतो, धन्यवाद। पुढे आलं त्याबद्दल मी आपल्या तिघांनाही मनापासूनचे धन्यवाद देतो। काका आपला फार आपल्यावर काय पूर्वजन्माच्या गाठीत मला माहीत नाही, परंतु नाशिकचं आपल्यावर फार प्रेम आहे आणि एक वेगळी ओळख आपली वाढत चाललेली आहे। खरं तर दुसरा एक वारसा काकांनी चालवला की अर्जुन अवॉर्डी, हरिश्चंद्र मामा बिराजदार हे अर्जुन अवॉर्डी आहेत, परंतु त्याच पावलावर पाऊल ठेवून काका सुद्धा अर्जुन अवॉर्डी झाले, तेवढेच मोठे पैलवान झाले। 22-23 वेळा ते इंटरनॅशनल चॅम्पियन झाले, गेले, नेतृत्व केले आपल्या देशाचं, ही सोपी गोष्ट नाही। आणि परत पुढं जसं मामांनी स्वतःचं आयुष्य कुस्तीसाठी दिलं उर्वरित, तोच कार्याचा भाग काका पुढे चालवत आहे। तेवढंच योगदान महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी इंटरनॅशनल त्या ठिकाणी कुस्ती संकुल काढून
काकांनी पुण्यात जांभळवाडी या ठिकाणी ते चालू ठेवलेलं आहे. आणि एक राहुल आवारेसारखा अर्जुन आवार्डी जागतिक कुस्ती विजेता हा काकांनीच घडवलेला आहे. आणि फार मोठं नाव. खरं तर ऑलिम्पिकला या पुस्तकात उल्लेख आहे, मला त्याची प्रत त्यांनी दिली, की पप्पू यादवला अनेक वेळा काकांनी हरवलं होतं. आता पुण्यात थोडासा वेगळा विषय, पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो. पुण्यात थोडीशी काका शिस्त आहे गरजेची. आज आम्ही सकाळी सकाळी लवकर निघालो होतो, पण काही कारणास्तव रोडमुळं आम्ही टायमाला पोहोचू शकलो नाही. त्याबद्दल सगळ्या मंडळीचं मनापासून आभार मानतो. एवढा टाईम तुम्ही बसला. आणि जी बाप्पू रासकरांनी सांगितलं की काजल नाशिकवरनं 2-3 वेळा तिला भेट देऊन द्या आणि त्याच्यावर तुम्ही भाष्य करा की घरचं काय पाहिजे तुम्हाला, काय नाही. म्हणजे ठीक आहे, मी धडधड येतो. म्हणजे मी मन बोलत होतं की घाबरत होतं बोलायला, की महिलांसंग आपण थोडंसं लांब राहिलेलं बरं असतं असं वाटत होतं तिनं. पण ते मुलगी खरंच तिचं मी मनापासून अभिनंदन करतो की सगळ्यांनी सांगितलं जगामध्ये पहिल्यांदा येणारी असेल ती जगात पहिली मुलगी असेल की कुस्तीवर येणार. एक तिला सांगितल्यावर तिला असं वाटायचं की खरंच नाही. तिने सगळं माझं हळूहळू सगळं काढून घेतलं घरापासून. कोण माझा घरचा पैलवान होता, कोण माझा भाऊ होता का, माझा आई काय करत होती, आई माझी काय नेमकं काय चालत होतं, कुटुंब कसं चालत होतं, ह्याच्यापर्यंत तिनं सगळं माझ्याकडून हळूहळू काढून घेतलं. आणि ती माझा इतिहास तिने लिहिला या पुस्तकामध्ये. इतिहास लिहायला म्हणजे खरोखर मी तिला काही खोटं काय सांगितलं, सगळं काही खरं आहे बाबा, त्याच्यात वाचून बघ. मी कधीही खोटं बोलत नाही जीवनात. ती बोलतो जी काय आहे ते आहे, सत्य आहे ते आहे. आपले आई वडील गरीब होते, माळकरी होती. प्रामाणिकपणाने माझ्या वडिलांनी कधीही ही कुस्ती हा छंद कधी बाळगलेला नव्हता, कधीच नाही. ती म्हणायची तुझा तिकडे कुस्ती बघायची, कुस्ती तुमचं तुम्ही बघा. आमचा थोरले बंधू पैलवान होते, आजोबा माझे मोठे पैलवान होते. त्या इंग्रजाच्या त्याच्यामध्ये निजामच्या काळामध्ये तिकडे निजाम होता आमचा, त्या टायमाला खूप मोठे पैलवान होते. तर त्यांचं त्या टायमाला ते ही होतं. पण नंतर आमचा चुलताही पैलवान नव्हता आणि वडीलही पैलवान होते. पैलवानकीपासून दूर जाणारे, लांब राहून आपलं सुखी खाणारे लोक होते. आणि माझे वडील तर माळकरी, आळंदीची 40-50 वर्ष कंटिन्यू त्यांनी यात्रा केली. आणि त्याच्यातनं आम्ही गरिबीतनं थोडं 10-15 एकर जमीन, त्याच्यातनंच आम्ही सावरत तेच खायला प्यायला लागलो. आणि त्याच्यानंतर मी माझ्या गावात एक दिगंबर पाटील म्हणून एक गावकर्ते होते, गावचे सर्व पहिले जुने होते मंडळी. त्या मंडळीने सांगितलं की गावात बाबा तुला पैलवान इथं कोण नाही, तुला कुठंतरी जावं लागलं. माझा इतिहास तुम्हाला सांगतो. योग असलं तर सगळं काय होतं, सगळ्यांनी सांगितलं, आबांनी पण सांगितलं, ज्यांनी भाषण केलं ती योग असलं ना तर सगळं काय मिळतं. योग नसेल तर काहीही मिळणार नाही. कुठेही जरी पळाला काहीही मिळणार नाही. ज्याला जिथं मिळायचं ना ते 100% मिळणार. मी आजही सांगतो मुलावाला, मी तालमीतही सांगतो, माझ्या मित्रमंडळीला सांगतो. मी माझ्या गावाकडून घेऊन आल्याच्या नंतर मला कोल्हापूरला घेऊन आले गंगावेश तालमीमध्ये. गंगावेश तालमीमध्ये विचारलं तर आमची ती वस्तात आमची चांगली होती. म्हणजे काही त्यांना एक भावनेतनं की चांगलं आहे का. तर आम्हाला महाराष्ट्र केसरी कोण पहिले भेटले, आंबेडकर हे आपले खेडकरांना तालमीतून सुटून आले. ते आपलं नामदेवमुळे भेटले महाराष्ट्र केसरी. तिथं असल्याच्या नंतर गंगावेश तालमीला त्यांनी सांगितलं बा तुमच्या मनाने करावं लागेल, इथं कुणाला सांगायची गरज नाही, इथं पोहोचणं. मग आमच्या माणसाला पटत नव्हतं ते काय नाही, त्याला कोणतरी माणूस पाठीमागे लागतो, त्याच्याशिवाय तुम्ही चालवू शकणार नाही. तुमचं आयुष्य कसं चालणार ते तुम्ही ठरवा. पण त्यांनी सांगितलं नाही चला. मी म्हणलं वा मला शिरोई सरांचं नाव होतं चांगलं कोचिंगमध्ये, जी खूप तो माणूस एक आपल्या भारत देशामध्ये तसला कोच होणे नाही. आपल्या लोकांनी त्यांचा फायदा उचलला नाही, फायदा राजकारण्यावाल्याने उचलला नाही, ना कुस्तीगीर प्रसिद्धीने उचलला नाही किंवा खेळाडूने पण उचलला नाही. त्या माणसाचा फायदा. खूप छान माणूस होता, मोठा, म्हणजे जगात आपल्या इंडियामध्ये 1 नंबरला चालणारा कोच होता. तर मी त्यांच्या तालमीमध्ये आलो, त्यांनी घेऊन आले. आम्ही संध्याकाळी पोहोचलो तालमीमध्ये. त्यांची ती होती कॉलेजवर नाही का ती पाटलांची शाळा,
कारखान्यात होते तिकडून ते पलीकडे राहिलं होते हॉस्टेलला. तिथे गेलो आम्ही, तिथं मुक्काम राहिलो. तर ते सकाळ आल्याच्या नंतर त्यांचं प्रॅक्टिस बघितलं त्यांनी. त्याला नाही म्हणले इथंच ठेवूया आपल्या पोराला राहा. ते 2 दिवस बोलणं झालं. आम्ही 2 दिवस राहिले तिथं त्यांची प्रॅक्टिस बघत हे करत. त्या म्हणले आता तुमच्या पैसे आम्हाला सोडायचं. पण त्यांनी हट्ट मांडला की म्हणले नाही तुम्हाला जागा इथं नाही. मग ते म्हणले नाही खोली करून ठेवतो आमचा मुलगा, तुम्हाला काय त्रास होतो ना. नाही म्हणजे जागाच नाही. मग आयुष्य कसं असतं माणसाचं बदललं होतं हे बघा. नशिबाचा भाग असतो माणसाला. माझं नशीब मोठं असेल, माझं नशिबाचं इथपर्यंत पोहोचण्याचं काम असेल. माणूस हे खोटा बोलला आहे असं नको व्हायला सगळ्या. तर खरोखर मी आमचे मित्र म्हणजे मानगुड्यांचं इतकं मी कौतुक करतो, पहिल्यापासूनच करतो, असं नाही. त्या बिचाऱ्यांनी एवढं झाड लावलं होतं, झाड असं झालं, झाड असं गेलं. आता एवढं म्हणजे त्या झाडाला पाणी घालत गेलं. ते झाड वाढतं कधी, पाणी नाही घातलं तर वाढणार नाही. पण त्या माणसाने झाड वाढवलं, पाणी घालत राहिलं आणि त्याला कुठेही कमी पडणार नाही. त्याला सदैव मागे राहणार आम्ही चांगल्यासाठी. त्याला आजही बोलतो मी, चांगल्यासाठी आजही पाठीमागे उभा राहणार, पाठ बनवणार. काही नाही, बेलं की भेटतं माणूस. जगात काय आहे, बेलं ना की बिहू घालतात. नाही बेलं ना, हे बघू का, चला पुढं, असं जगाची रूल आहे. म्हणून त्याला सांगितलं की तू व्हायची गरज नाही, तुझ्या पाठीशी आम्ही खंबीर पाहिजे, तुझ्या पाठीमागे आहे. पण सत्याने राही, गावापासून सुरुवात करा. आपण खरोखर गावापासूनच सुरुवात केली पाहिजे. आपण आपल्या मायबाप, सगळ्यात मोठा मायबाप कोण आहे? सरकार. तर आपलं मायबाप बाप हुशारा नाही असं समजायचं. म्हणजे सरकार काहीही करू शकत नाही. त्याच्या एवढं सरकार एवढं कोणच आपल्याला दान देऊ शकत नाही. ते एवढं पाठीमागं उभं राहिलं ना तर जगात आपण 1 नंबरला खेळूच आहे. जगात कुठेही ऑलिम्पिकमध्ये मेडल असं नाही. आपल्याला आज बघा, आजची परिस्थिती काय आहे. 4 मुली क्वालिफाय झाल्या आणि 1 मुलगा क्वालिफाय झाला अख्ख्या देशामध्ये ऑलिम्पिकला जाणार. म्हणजे आपण किती पाठीमागे आहे सांगा. म्हणजे कुठंतरी मुली पुढे चालल्यात. कुस्ती परंपरेचा हक्क सोडून देऊन मुलीवाला कुठं कमी आहे तुम्हाला. आता आपण कुठं कमी करायचं. तुमचं पहिलं राबा म्हणलं तसं मारा यायला लागले, तसं मुली चालल्यात पुढे. का? त्यांच्या मनात आहे आज काहीतरी करायचं आहे, देशासाठी करायचं आहे. त्याच्यामुळं 4 मुली आहेत आपल्या आज क्वालिफाय आणि 1 मुलगा फक्त 57 किलोचा तेवढं झाला. एवढ्या मोठ्या देशामध्ये. बाकीच्या देशात बघा सगळे खेळाडू क्वालिफाय आहेत. त्यांचे 8 टीम क्वालिफाय. म्हणजे आपल्याला किती फरक आहे. कुठंतरी आपण कुठं मार खातोय, कुठंतरी मार खातो. आज आम्ही तालीम काढली, एवढी मोठी तालीम आहे, आबांनी काढली. काय सरकारचं योगदान सांगा बरं त्याच्यामध्ये. 1 रुपयाचं योगदान नाही. सगळ्यांना कोणी दिले? सगळ्यांना आमच्या पाठीमागे मित्रमंडळी सगळे उभं राहिले म्हणून ती तालमीतली उभं राहिले. आणि करोडो रुपये उभा करते सरकार. तुमचं तालुका स्टेडियम बांधते, तिथं कुत्रे आगालेले येते. काय सांगा ना, काय परिस्थिती आहे. त्यांना आम्ही जर म्हणलं ना खेळाडूवर तुम्ही खर्च करा, बघू आपण तुम्ही लय पहिल्यांदा बोलताय, ही अशी परिस्थिती निर्माण. सरकारनं जर सांगितलं ना आबा तुम्ही एवढी सरपती घ्या तर 100% द्या ना. का देत नाही मिळत. दुसरीकडे 1000 कोटी लागतील, तुम्ही इकडे आला. ही परिस्थिती आमच्या सरकारची. त्याच्यामुळे आपला भारत देश पाठीमागे. कुठं 2 आणि 3 मेडलवर आम्ही येतो मागे. सर्वात नसल आमच्या देशासारखी नसल कुठंच नसल, परदेशात सुद्धा नाही. तर त्या नसलचा फायदा उचलण्यासाठी नाही. आबा म्हणलं तसं आमचे अनफंड लेकरं एकदम. आता कोणी खेळलेले असतील तर इंजेक्शन आज बारके पोरापासून इंजेक्शन आहे ड्रॉपिंगचं. की ड्रॉपिंग आबा म्हणलं तसं वाचवलं पाहिजे. या पुढची पिढी मरता वाचवली पाहिजे. हे लक्षात मरेल पिढी वाचणार नाही. इतकं त्याचं प्रमाण बाहेर झाले. पण त्याला कसं आहे, मी आता जगातून बोलवलं. जगाचं ठीक आहे, त्यांच्या मागे डॉक्टर आहेत, तज्ञ माणसं आहेत. तर किती प्रमाण घ्यायचं, किती त्याचं सोडायचं, त्याचं किती आपल्याला काय करता येईल का, असं त्यांच्यामध्ये भावना येतात. आमचं काहीच माहीत नाही. एखाद्याला मारले असा कधी जातं की जा काय, त्याला माहिती नाही की आपण पडतोय का पाडतोय का काय करतोय, हे त्याला काहीच कळत नाही. पुढची पिढी जसं आबांनी म्हणलं तसं पत्राचा कार्यक्रम झाला.
तुम्ही सर्व वस्ताद मंडळी, पालक मंडळी, पहलवान मंडळी यांनी जो भरभर प्रतिसाद दिला त्याबद्दल कुस्ती मंडळाच्या वतीनं तुमचं हार्दिक स्वागत. भोजनाची व्यवस्था वरती केलेली आहे, सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. महत्वाचा मुद्दा जिल्हा कार्यकारिणी सांगायचं झालं गणेशबांच्याकडनं. गणेशबांचा वर्षाचा कार्यक्रम आहे का? तालीम स्वच्छता मुळात मी पैलवानकीला खेळ म्हणून बघितलं नाही, मी ते एक संस्कृती म्हणून बघितली आणि जी लोक ही संस्कृती जपतायत त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर वाटतो, म्हणून मी हा विषय निवडला. आणि काकासाहेबांबद्दल लिहायचं तर दंगल मूवी आलेलं होतं, तर तो मूवी आला होता तेव्हा आपल्याला महावीर सिंग फोगट यांच्याबद्दल फार आदर वाटतो की ज्यांनी स्वतःच्या मुलींना पैलवान बनवलं आणि भारतासाठी सुवर्ण त्यांनी आणलं. पण काकासाहेबांनी असे अनेक पैलवान घडवले ज्यांनी भारतासाठी मेडल्स आणलेत. तर मला असं वाटलं की पुढं काकासाहेबांचं पण एक त्यांचं कर्तृत्व हे पुस्तक रूपात यावं किंवा गावातल्या ज्या लोकांपर्यंत अजून ते पोहोचलेले नाहीत, ते म्हणजे बरेच जणांपर्यंत पोहोचले पण ज्या ठिकाणी ते पोहोचले नाहीत त्या ठिकाणी पोहोचावे म्हणून काकासाहेबांवर पुस्तक लिहायचं. यापूर्वीचं लेखन आधी कविता लिहायची आणि माझं ॲज अ लेखिका म्हणून हे माझं पहिलंच पुस्तक. पण हा एवढं तेच सांगितलं की मी कुस्तीला कधी एक खेळ म्हणून बघितला नाही, ती आपली पुरातन संस्कृती चालत आलेली आहे आणि जी लोक ही जपतात म्हणून मला त्यांच्याविषयी आदर वाटतो, म्हणून मी हा विषय. मी सगळ्यांनाच असं काही मार्गदर्शन करू शकेल इथपर्यंत अजून माझा समज नाही आहे असं मला वाटतं. पण जी लोक याच्याकडे आपण पॉझिटिव्ह वेने विचार करतो ती जी लोक बघतात त्यांनी अजून ती पुढे नेली पाहिजे. आपण ॲज कम्पेअर टू क्रिकेट किंवा अदर स्पोर्ट्स बघितलं तर खूप तुटपुंजा निधी मिळतो, तर तो दिला गेला पाहिजे की जेणेकरून आपण जे पंजाबचे पैलवान असतील किंवा त्यांच्याकडे तो खेळ म्हणजे ते त्यांच्याकडे खूप सपोर्ट असतो या खेळाला, तसं सपोर्ट महाराष्ट्राकडून मिळाला पाहिजे किंवा जे नेते असतात त्यांनी काही मदत नक्की केली पाहिजे असं मला वाटतं. भविष्यात लिहिताना खूप मला असे व्यक्तिमत्व मिळाले की ज्यांच्या प्रत्येकावर एक पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे आणि माझा अजून तितका अनुभव नाही आहे त्या सगळ्यांवर लिहायला, जसं की बिराजदार मामा असतील, पण मी नक्की ट्राय करून लिहायचं. आज सातारा येथे महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या असोसिएशन संलग्न सातारा जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाचा नूतन पदाधिकारी स्वागत व निवडपत्र प्रदान सोहळा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भारताचे तुफानी पैलवान अर्जुनवीर काकासाहेब पवार, हिंदकेसरी संतोष आबा वेताळ, श्री कृष्णदादा बराटे पुणे यासह उपमहाराष्ट्र केसरी आबा सूळ, चंद्रकांतदादा सूळ, सागरदादा साळुंखे या सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभली. आणि याच कार्यक्रमात आम्ही अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या जीवनावर लेखिका काजल भालेराव ज्या आज आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या, ते लिखित अर्जुनवीर पुस्तकाचं प्रकाशन सोहळासुद्धा झाला. अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडला. उपस्थित असणारे सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी, शहर अध्यक्ष आणि काकासाहेब पवारांच्या जीवनावर प्रेम करणारे तसेच महाराष्ट्राच्या कुस्तीवर प्रेम करणारे जे आज उपस्थित मान्यवर होते या सर्वांचं मी आभार मानतो. धन्यवाद.